यानंतर एकदम अंतिम टप्पा पसायदान आणि कार्यक्रमाचे सादर होते आणि त्यानंतर अल्पाहाराचा आस्वाद घेऊनच आपण या ठिकाणी विकास आणि वेदश्री देशपांडे यांची गुणीको कुमारी सुखदा हिला मी या ठिकाणी पाचारण करतो पसायदानासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूरतर्फे सावरकरांच्या जयंतीनिमित्त 2 पुरस्कार प्रदान दरवर्षी होतात. एक सामाजिक अभिसरण पुरस्कार, कारण सावरकरांना जातीप्रथा मान्य नव्हत्या, त्यांनी जातीप्रथा निर्मूलनाचं कार्य केलं. तर आंतरजातीय विवाह करून सामाजिक कार्य करणाऱ्या दाम्पत्याला तो पुरस्कार आपण प्रदान करत असतो. उद्या डॉक्टर दीपक साने आणि डॉक्टर शीतल साने
यांना तो पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. दुसरा तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार सावरकर घराण्यातील 3 स्नुषा ज्यांनी सावरकर बंधूंच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वातंत्र्य उडी घेतली आणि न डगमगता त्यांना साथ दिली. त्या 3 स्नुषांच्या सन्मानार्थ तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार आपण देत असतो. तो श्रीमती मीनाक्षी सरवटे, मुकबधीर औद्योगिक संस्था शंकरनगर, 1978 पासून त्या तिथे कार्यरत आहे, त्यांना आपण प्रदान करणार आहोत. आणि डॉक्टर YS देशपांडे हे उद्याचे प्रमुख पाहुणे आहेत. हिंदी मोड 2 अर्पण सभागृहामध्ये 6:30 वाजता तो कार्यक्रम आहे. एक अभिमानाची गोष्ट आहे, पहिले फक्त सावरकर स्मारक समिती कार्यक्रम घेत होती, पण आता सावरकरांचं महत्व पटायला लागलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि सावरकर भक्तही वाढले आहेत. आता प्रकाशरावांनी सांगितलं तोही कार्यक्रम आहे. असे भरपूर कार्यक्रम नागपुरात होत आहेत. त्या कार्यक्रमात मी आपल्याला निमंत्रण देतो. आणि मागे जो सावरकर स्मारक समितीतर्फे 2003 मध्ये सामाजिक अभिसरण पुरस्कार दिला, ते दाम्पत्य आज उपस्थित आहे, डॉक्टर कृष्णा सापळकर आणि माधुरी सापळकर. 2 मिनिटं उभं राहून त्यांना हा पुरस्कार आपण प्रदान केला होता. ते प्रसिद्धी प्रांतूक आहेत, त्याच्यामुळे एकदम धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार.